संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मुलगी वैभवी देशमुख रस्त्यावर उतरली। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही ही वैभवीची भूमिका आजही कायम आहे। याच वैभवीची आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। एकीकडे घरामध्ये दुःखाचा डोंगर, न्यायासाठीचा लढा, तर दुसरीकडे बोर्डाच्या परीक्षेचं आव्हान, अशी दुहेरी कसरत आता वैभवीला करावी लागते। परीक्षा देऊन आल्यानंतर वैभवी देशमुखशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। वैभवी, कसा होता आजचा पेपर? माझ्या परीने म्हणजे मी जेवढं सोडवू शकते मी तेवढा पेपर सोडवला आजचा। पण हा माझा म्हणजे इथून हा माझा पहिलाच पेपर होता की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते। ते आज आमच्यात नाही आहे, ती खूप दुःखाची गोष्ट आहे। आणखीन म्हणजे आम्ही याच्यातून कोणीच सावरू शकलो नाही। पण काय झालं असतं आज जर बाबा असते तर वडील आले असते परीक्षा केंद्रावर, त्यांनी स्वतः सोडलं असतं तुला, थांबले असते तुझी वाट बघत? ते नक्कीच थांबले असते, पण आज ते आमच्यात नाही आहेत। मी आज हे माझं दुर्भाग्य समजते की ते माझ्यात नाही आहे। त्यांची आठवण परीक्षेत काय आम्ही प्रत्येक पाऊल उचललं की आम्हाला त्यांची आठवण येते। आणि ते म्हणजे जी तुम्ही मानसिक स्थिती म्हणताय, जर ते आज आमच्यात असते तर आम्ही इतकाच खचून गेलो नसतो। आणि जो हा संघर्ष आहे, आम्हाला तो संघर्ष कधीच करावा लागला नसता, कारण हे दुःख आम्ही कधीच पाहिलेलं नव्हतं। 2 महिन्यानंतर वैभवी घराच्या बाहेर पडली आणि ती आता परीक्षा देऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, म्हसाजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।